नाशिकमध्ये विनायक पांडे आणि यतीन वाघांच्या पक्षप्रवेशाला देवी आणि फरांदेंचा विरोध, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. नांदेडच्या जवळमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू, 2 मुलांची रेल्वेखाली आत्महत्या तर आई वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. हा घातपात की आत्महत्या याचा तपास सुरू. बस आणि कंटेनरच्या अपघातात लागलेल्या आगीत 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू, चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीपूर मधली ही घटना. अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता. चंद्रपूर येथे किशोर जोरगेवारांची निवडणूक प्रमुख पदावरून गच्छंती करत अजय संचेतींना संधी, तर जोरगेवारांनी संघाच्या कार्यक्रमाला विरोध केल्याचं पत्र भोवल्याची चर्चा. मुंबईत राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधील युतीची चर्चा फिसकटल्याची माहिती समोर. जागा वाटपावर तोडगा न निघाल्यानं राष्ट्रवादी दुखावल्याची चर्चा, तर काँग्रेससोबत हात मिळवणीसाठी पवारांची चाचपणी सुरू. चोख जबाबदारी पार पाडली असती तर नगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदेंच्या जागा आल्या त्यापेक्षाही जास्त जागा आल्या असत्या, अजित पवारांकडून मंत्र्यांवर नाराजी व्यक्त. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं प्रवासी विमान दाखल, बंगळुरूहून आलेल्या विमानाला वॉटर कॅननची सलामी, उद्योगपती गौतम अदानींचीही उपस्थिती. पुण्यातील महायुतीचा तिढा अद्यापही कायम, मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटलांसह स्थानिक नेत्यांची 9 तास चर्चा, युतीचं ठरलं पण जागांचा आकडा अद्यापही अनिश्चित. अनेक पक्षांचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांकडून नातेवाईकांसाठी उमेदवारीची मागणी, मुलगा, सून, भाऊ आणि आईसह पुतण्यासाठीच्या उमेदवारीवर लक्ष. गोपीनाथ मुंडेंशिवाय कोणत्याही भाजप नेत्यानं मराठी माणसांसाठी काहीही केलं नाही, राऊतांचा निशाणा. तर आम्ही सत्तेसाठी, तर तुम्ही काय मालिश करायला एकत्र आला आहात, फडणवीसांना मारला कोचक तुला. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क